राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपल्यापाशी गाडी आलेली आहे मारुतीची सगळ्यात जास्त पसंतीदा आणि सगळ्यात जास्त विकल्या जाणारी गाडी म्हणजेच की स्विफ्ट मित्रांनो. ही गाडी म्हणजेच की एकदम बजेटमध्ये पण येऊन जाते. म्हणजेच की 6,70,000 6,60,000 ते 100 रुपये मित्रांनो आपल्या वाशिममध्ये. बाकी आपण जर बघायला गेलो याचे फीचर्स वगैरेबद्दल तुम्हाला सांगणारच आहे मित्रांनो. आणि गाडी फॅमिलीच्या हिशोबाने पण बेस्ट आहे मित्रांनो. म्हणजे जर तुम्हाला जर सेफ्टी जास्त पाहिजे असेल तुम्ही टाटाकडे जाऊ शकता, किंवा तुम्हाला जर मायलेज वगैरे जास्त पाहिजे असेल तर तुम्ही मारुतीकडे पण येऊ शकता मित्रांनो. बाकी या गाडीचा चाबी वगैरे मित्रांनो आपली या प्रकारे येऊन जाईल. बाकी याच्यामध्ये लॉक वगैरे आपल्याला येऊन जाईल मित्रांनो, हे बघू शकता. इथं आपल्या सुझुकीचा लोगो येऊन जाईल मित्रांनो. आणि हा जो व्हेरियंट वगैरे मित्रांनो स्विफ्टचा आहे, VX आहे, पेट्रोल व्हेरियंट आहे मित्रांनो. याची कॉस्ट आपल्या वाशिममध्ये जाते मित्रांनो 100 रूममध्ये 6,58,000. आणि आज आपण याचे डिटेल रिव्ह्यू करणार आहोत मित्रांनो. तर चला आता याचे इंजिन बेल एकदा आपण ओपन करूया मित्रांनो. बाकी तुम्हाला बोनट ओपनसाठी जागा दिलेली आहे. इथून तुम्ही याचं जे पेट्रोल टँक त्याला आपण ओपन करू शकतो मित्रांनो. बाकी मित्रांनो, आपण जर बघायला गेलो याच्या इंजिन वगैरेबद्दल, तर कंपनी याच्यामध्ये आपल्याला Z12 ही इंजिन टाईप देते मित्रांनो. म्हणजेच की 1.2 लिटरमध्ये आपलं इंजिन जाते मित्रांनो. जे की 1197 सीसी मध्ये 3 सिलेंडर इंजिन जाते मित्रांनो. जे की आपल्याला पॉवर काढून दिली मित्रांनो 80.46 bhp. आणि जे टॉर्क मित्रांनो ते आपल्याला 111.7 न्यूटन संघ काढून देते मित्रांनो. आपल्या याच्यामध्ये जसं की 3 सिलेंडर इंजिन जाते. पहिल्या स्विफ्टमध्ये आपल्या 4 सिलेंडर इंजिन याचे मित्रांनो. प्रॉपर इन्स्टॉलेशन करा इथे दिलेले मित्रांनो. आणि वगैरे मित्रांनो या बाजूला दिलेली आहे आणि या बाजूची फ्यूज वगैरे दिले आहेत मित्रांनो. आता आपण इंजिन मिला एकदा करूया बंद वगैरे. सुझुकीचा लोगो वगैरे आपल्या इथं सेंटरमध्ये येऊन जाईल मित्रांनो. आणि खाली आपल्याला जी ग्रिल वगैरे ही आपल्या ग्लॉस ब्लॅक मध्ये थोडी थोडी आपल्याला येऊन जाईल मित्रांनो. खाली आपल्या नंबर प्लेटची जागा वरून जाते. बाकी हेडलाईट मध्ये आपल्याला मित्रांनो हॅलोजन प्रोजेक्टर वगैरे दिलेलं आहे. आणि तुम्ही याला हॅलोजन मध्ये LED मध्ये कन्वर्ट करू शकता मित्रांनो, जेणेकरून याची ब्राईटनेस वगैरे चांगला मिळून जाईल मित्रांनो. बाकी इंडिकेटर्स वगैरे येऊन जातील आपल्याला. बाकीचं पार्किंग लाईट वगैरे आपल्या इथं दिली मित्रांनो. फॉगलाईट लावण्यासाठी जागा दिलेली आहे, जशी आपल्या टॉप एंड मॉडेलमध्ये येते मित्रांनो त्या प्रकारचीच. बाकी जर टायर वगैरे आपण बघायला गेलो मित्रांनो, तर यामध्ये टायर तसे MR कंपनीचा टायर आहे मित्रांनो. तर 165 80 R84 चा टायर आहे मित्रांनो MRचा. ऑल ट्यूबलेस टायर आहेत मित्रांनो. समोर डिस्क ब्रेक येऊन जातात, पाठीमागे आपल्याला ड्रम ब्रेक येऊन जातात मित्रांनो. इंडेक्स आपल्याला इथं वरती दिले मित्रांनो, जे की फोल्डेबल नाहीत मित्रांनो, फक्त इंडिकेटर्स वरती दिले आपल्याला. याचे कंट्रोल वगैरे मित्रांनो आतून आपल्याला दिले, जे की आपल्याला आतून बसून आपल्याला आरामात कंट्रोल करू शकतो. बाकी सीटचे कंट्रोल वगैरे इथं दिले मित्रांनो, या प्रकारे तुम्ही बघू शकता. आणि इथं आपल्याला येऊन जाते याचं सीटला समोर मागे इथून करू शकता मित्रांनो. बाकी इथं आपल्याला जसं की विंडो कंट्रोल वगैरे दिले मित्रांनो, इथं दिलेत वन टच मध्ये येऊन जाते. चाइल्ड लॉक सिस्टीम, लॉक अनलॉक, आणि जे याची मिरर कंट्रोल वगैरे त्याचे कंट्रोल इथं दिलेत मित्रांनो. सॉफ्ट टच वगैरे साधारण आहे मित्रांनो, याच्यामध्ये जास्त सॉफ्ट टच वगैरे येत नाही. तर मित्रांनो सध्या बसलेलो गाडीमध्ये मी. आता आपण करूया मीटर स्टार्ट वगैरे. या प्रकारे मित्रांनो मीटर वगैरे जाईल आपल्याला. आणि स्क्रीनवरती आपल्या इथं सुझुकीचा लोगो वरून जाते मित्रांनो. जसं आपण गाडीला स्टार्ट केलं की, किंवा आपण चाबी जरी ऑन केली मित्रांनो आणि आपली स्क्रीनवर चालू झाली ती लोगो येऊन जाते इथं. बाकी मित्रांनो आपण जर बघायला मीटर वगैरे बद्दल, त्याच्यामध्ये आपल्याला 8,000 पर्यंत आपल्या आरपीएम करून जाईल मित्रांनो. आणि याबद्दल आपल्याला 220 ची स्पीड दिलेली आहे, पण एवढी जात नाही मित्रांनो. 120 ची लिमिट वगैरे असते हायवेची, तर 120 च्या स्पीड चालवावी लागेल. बाकी मित्रांनो आपण जर बघायला गेलो बाबा, जसं की इथं आपल्याला डिझेल मीटर फक्त आपल्या इथं एवढंच दिलं मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला इथं टाइम वगैरे खाली आपल्या जे गाडी किती किलोमीटर चालली ते आपल्याला दिसून दिलं मित्रांनो. आपल्या जे सेलिंग वर या प्रकारे जाईल, इथं आपल्या सुझुकीच्या लोगो वरून जाईल मित्रांनो. आणि इथं आपल्याला जसं की याचे मोड्स कंट्रोल दिले, म्हणजे की तुम्हाला FM लावायचं, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी करायचे, तुम्ही ते करू शकता याला. बाकी मित्रांनो खाली तुम्हाला जे कॉलर ट्यून, डिस्कनेक्टेड आणि व्हॉइस कमांडचे फीचर्स वगैरे दिलेले आहेत. बाकी या बाजूला मित्रांनो तुम्हाला याचे इंडिकेटर्स कंट्रोल आणि हेडलाईट कंट्रोल वगैरे दिलेले आहेत मित्रांनो. आपल्या याचे वायपर सेटअप वगैरे कंट्रोल करायला जाते त्याच्यावर. बाकी आपण जर बघायला मित्रांनो स्क्रीन वगैरे बद्दल, तर याच्यामध्ये अॅन्ड्रॉइड आपल्या आरामात होऊन जाईल मित्रांनो. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी करायचे आरामात पेशी होऊन जाते मित्रांनो. बाकी खाली आपल्याला इथं 1000 लाईटचं बटन वगैरे दिलेलं आहे. खाली आपल्याला येऊन जाते याचे AC वगैरे मित्रांनो, जे की याचे AC मध्ये आपल्याला फक्त मॅक्स एसीचे फीचर्स वगैरे जाईल मित्रांनो. ऑटोमॅटिक AC वगैरे याच्यामध्ये येत नाही मित्रांनो. बाकी ट्रान्समिशन आपले 5 स्पीड होऊन जाते मित्रांनो. आणि यामध्ये आपल्याला रिव्हर्स कॅमेरा वगैरे येणार नाही मित्रांनो, फक्त आपल्या रिव्हर्स सेन्सर वगैरे येऊन जातील. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मारुती जेन्युइन एसएसचे लावू शकता याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही कॅमेरा वगैरे लावू शकता मित्रांनो. बाकी आपल्याला इथं 12 चार्जिंग पॉईंट वगैरे आपल्या इथं दिलं मित्रांनो. आणि या बाजूला आपल्याला जसं की याचं USB चेक पॉईंट असते ते आपल्या इथं दिलेले आहे. बाकी स्टँड टाईप मित्रांनो हे टील टाईप आहे, टेलिस्कोपिक टाईप आपल्याला मिळत नाही मित्रांनो, फक्त टील टाईप येऊन जाते हे. बाकी आपण जर बघायला गेलो बाबा, इथं नॉर्मल मित्रांनो हँड प्रोग्राम जर आपल्याला कप फोल्ड वगैरे काही येणार नाही, याच्यामध्ये आंबरश वगैरे पण येत नाही, फक्त कप फोल्डर फक्त आपल्या 2 इथं दिलेत मित्रांनो. आणि या प्रकारे आपल्या गाडीचा जो इंटिरियर वगैरे ते आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. आणि जे ग्लव बॉक्स वगैरे बघायला गेलो आपण, ते या प्रकारे इथं मिळून जाईल. चांगला स्पेस करून जाते मित्रांनो याच्यामध्ये. बाकी हार्ड प्लास्टिक वगैरे आपल्या गाडीमध्ये आपल्याला येऊन जाईल मित्रांनो. बाकी 6 एअरबॅग वगैरे आपल्या गाडीमध्ये येऊन जातात मित्रांनो, म्हणजे की सेफ्टीमध्ये कमी नाही तशी आपल्याला. बाकी जे
या बाजूला मित्रांनो जे टॅक्सी कंट्रोल ते आपल्याला येऊन जातील आणि बाकी मित्रांनो टॅक्सी कंट्रोल आपल्या इथं दिलेले आहेत. खाली आपल्याला ॲडजस्ट स्टॉप बटन वगैरे त्याच्या खाली आपल्याला बोनटला ओपन करण्याची जागा आणि तो आपण पेट्रोल टँकला ओपन करू शकतो मित्रांनो. बाकी इथं तुम्हाला हेडलाईट लेवलला तुम्ही ॲडजस्ट करू शकता मित्रांनो. म्हणजेच की तुम्हाला थ्रो वगैरे वरती पाहिजे असेल खाली पाहिजे असेल तुम्ही तुमच्या हिशोबाने याला ॲडजस्ट करू शकता मित्रांनो. आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या सेकंड रो वगैरे मित्रांनो. मित्रांनो आपल्या सेकंड रो मध्ये आता बघूया मित्रांनो आपण सेकंड रो मध्ये कसा स्पेस वगैरे मिळेल आपल्याला. तर तसं पाठीमागं मित्रांनो आपण बघायला गेलो तर जो स्पेस वगैरे आहे ते आपल्याला चांगला येऊन जाईल मित्रांनो. डिसेंटपेक्षा पण चांगला आहे. बाकी जे थाय सपोर्ट वगैरे हे पण चांगलं येऊन जाईल मित्रांनो. बाकी आपल्या पाठीमागे मित्रांनो रिअर एस7 वगैरे येणार नाही, चार्जिंग पण येणार नाही मित्रांनो. तर तुम्हाला टॉप एंड मॉडेलकडे जाऊन बघावं लागेल मित्रांनो, कारण की या मॉडेलमध्ये तेवढे फीचर्स येणार नाहीत. पण तुमचं बजेट जर कमी असेल तुम्ही याच्याकडे पण जाऊ शकता मित्रांनो. आपल्या याच्यामध्ये येऊन जातील. बाकी इथं आपल्या आमरश वगैरे येणार नाही मित्रांनो. या प्रकारचं आपलं जे सेकंड वगैरे ते आपल्याला मिळून जाईल. बाकी इथं आपल्याला स्पीकर करून जातील मित्रांनो आणि बॉटल ठेवण्यासाठी जागा आपल्या वरती दिली मित्रांनो. बॅक प्रोफाइल वगैरे आपल्या या प्रकारे मिळून जाईल मित्रांनो. ज्यामध्ये आपण जर बघायला गेलो सेंटरमध्ये आपल्याला येऊन जाते सुझुकीचं लोगो मित्रांनो इथं आपल्याला येऊन जाईल. या बाजूला आपल्या स्विफ्टची बॅजिंग करून जाते मित्रांनो. आता आपण हिच्या एकदा डिक्कीला ओपन करूया. तर तुम्ही जर सीएनजी मॉडेल घेत असाल मित्रांनो तुम्हाला फक्त बुटस्पेस कमी होऊन जाईल, फक्त मायलेज वगैरे चांगलं होऊन जाते मित्रांनो कम्पेअर टू आपण पेट्रोल करायला गेलो तर. कारण पेट्रोलमध्ये आपल्याला बुटस्पेस चांगलं होऊन जाते मित्रांनो. हा जर शेपिंग टाईप करून जाईल मित्रांनो. बाकी 5 टाईप करून जाते आणि ही जी सीट वगैरे मित्रांनो 60-40 फोल्डिंग संग येऊन जातात मित्रांनो. बाकी वरती आपल्याला मित्रांनो इथं रिअर डिफॉगर वगैरे बाकी हॅलम स्टॉप लॅम्प शाफ्ट एंटीना रुफरेस वगैरे याच्यामध्ये येत नाही मित्रांनो. बाकी जे टेलेट वगैरे दिलेली मित्रांनो ही आपल्या एलईडी मध्ये येऊन जाईल मित्रांनो. बाकी इंडिकेटर्स आपल्या खाली दिलेली ते ब्रेक लाईट वगैरे रेस लाईट वगैरे येऊन जाईल मित्रांनो. 4 पार्किंग सेन्सर वगैरे दिले मित्रांनो गाडीमध्ये आपल्याला. तुम्ही पाहिजे असेल तर रिव्हर्स कॅमेरा वगैरे पण लावू शकता मित्रांनो. दिले मित्रांनो जे की आपल्या 37 लिटरमध्ये येऊन जाते मित्रांनो. बाकी मित्रांनो तुम्हाला आपला रिव्ह्यू करा कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा आणि यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू करा बघायचा असेल ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम सगळ्यांना.